एका 8 वर्षाच्या मुलीनं केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक. एका 8 वर्षाची चिमुकली जेव्हा रस्त्यावरून एकटी जात होती तेव्हा मागून 4 जण आले, पण त्यानंतर तिने केलं असं काही की ज्यामुळे तिला मिळालं सगळ्यात मोठं बक्षीस. एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम या 8 वर्षाच्या मुलीनं केलं. एक लहान मुलगी, अंधार पडलेला, रस्त्यावरून एकटी चाललेली. अचानक अंधारातून 4 जण समोर आले. अशा वेळेस मुली काय, एखादा मोठा माणूसही घाबरला असता, पण त्या मुलीने असं डोकं चालवलं की ज्यामुळे त्या मुलीचा जिल्हाधिकारी पोलिसांकडून देखील सत्कार करण्यात आला. मग त्या मुलीनं नेमकं असं काय केलं की ज्यामुळे तिचं संपूर्ण देशातून कौतुक होतंय? मुलीने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे तिला इतकं मोठं बक्षीस मिळालंय? तुमच्या घरात देखील लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासोबत असा वेगळा प्रसंग घडला तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, तुम्ही त्यांना नेमकं काय सांगायला पाहिजे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक चिमुकली जिचं नाव आर्या, वय फक्त 8 वर्ष, रस्त्यानं एकटी चालली होती आणि जिच्या पाठीमागून आले 4 चोर. त्यांना वाटलं ती एकटी आहे, लहान आहे, म्हणून ते तिला उचलून नेणार होते. पण तिने त्या चोरांना असा आयुष्यभराचा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशातून या मुलीचं नाव आता व्हायरल झालंय. ही घटना आहे कोल्हापूरची, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची. याच गावात राहणारी 8 वर्षाची आर्या दिसायला अगदी सामान्य पण स्वभावानं अतिशय हुशार आणि चौकस होती. तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे. ते एक अतिशय कष्टकरी व्यक्ती होते. घरची परिस्थिती बेताचीच, पण मुलीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. आर्या लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायची. अभ्यासात हुशार, वडील कामावून आली की त्यांच्या गळ्यात पडायची. दिवसभर काय झालं ते सगळं सांगायची. काय शाळेत झालं, बाहेर काय झालं, सगळं सांगत असायची. तिच्या वडिलांना तिला एक गोष्ट अतिशय लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवली होती. वडिलांनी तिला एक असा कानमंत्र दिला होता की ज्यामुळे ती या प्रकरणात कौतुकास्पद काम करू शकते. आर्या आयुष्यात काही झालं, चांगलं असो वाईट असो, मला येऊन लगेच सांगायचं, घाबरायचं नाही, लपवायचं नाही, असं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. आणि आर्या अगदी तसंच करायचं. आई वडिलांची लाडली, वडिलांचं सगळं ऐकणारी. पण माहीत नव्हतं पुढे तिच्यासोबत एक घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होणार होतं आणि आई वडिलांना मोठं बक्षीस मिळणार होतं. चोर तिच्यावर हल्ला करणार होते, पण चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती, ती असं कृत्य करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होणार होतं. आर्या हळूहळू मोठी होत होती. ती पहिलीला गेली, चांगले मार्क पडले. दुसरीला तिचं बालपण अतिशय आनंदात होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक घटनेमागं काहीतरी कारण दडलेलं असतं. तिच्या आयुष्यात 2 महिन्यानंतर जे घडणार होतं त्याचीच पायाभरणी काही दिवसांपूर्वी झाली होती. तिच्यासोबत दुसरीला गेल्यानंतर 2 महिन्यांनी घटना घडणार होती. संपूर्ण राज्यात तिचं नाव संपूर्ण लोकांच्या तोंडात येणार होतं. पण या घटनेची सुरुवात खरं तर 2 महिन्याआधी झाली होती. एकदा झालं असं, 2 महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिचं गृहपाठाच्या वहीवरून भांडण झालं. तो मुलगा तिची वही त्याने आदल्या दिवशी घेतली होती. मुलानं ग्रहपाठ करून आणला नव्हता. तो ती वही शिक्षकांना दाखवायला गेला. आता आर्याला समजलं होतं की ही वही तर माझी आहे, पण तो मुलगा त्याची आहे म्हणून चेक करून आणणार होता आणि त्यामुळे तिला काही दाखवायला राहणार नव्हतं आणि शिक्षकाचा ओरडा तिला खावा लागणार होता. पण तरीही ती त्याला म्हणाली की ही माझी वही आहेस, तू ती माझी मला देऊन टाक. पण तो मुलगा काय तिला ती वही परत देत नव्हता. त्यांचा वाद प्रचंड वाढला. त्या मुलाला राग अनावर झाला. त्याने आर्याचा हात पकडला आणि तिला तो पुढे मागे ढकलू लागला. यात आर्याचा तोल गेला, ती खाली पडली. तिच्या हाताला थोडंसं खरचटलं. पण ही गोष्ट खूप साधी होती. वर्गात मुला मुलींचे भांडणं होणं, मारामारी होणं ही गोष्ट साधारण आहे. पण तिच्यासोबत पुढील 2 महिन्यानंतर जी घटना घडणार होती ज्यामुळे तिचं नाव संपूर्ण देशात होतं. पण ही मारामारीची घटना जेव्हा तिने तिच्या वडिलांना सांगितली तेव्हा तिच्या वडिलांनी जो कानमंत्र दिला तोच तिने पुढे 2 महिन्यानंतर होणाऱ्या चोरांच्या घटनेत वापरला होता आणि ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं. ती जर दुसरी कोणती मुलगी असते तर तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं नसतं. पण आर्याला तिच्या वडिलांचे शब्द आठवले. ती संध्याकाळी घरी आले. वडील घरी आल्यानंतर रडत रडत तिने तिच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं, शांत केलं. पण त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली. ती गोष्ट अशी होती की जी आर्या 2 महिन्यांनी तिच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगात वापरली होती. वडील म्हणाले, बघ आर्या, तो मुलगा चुकीचा वागला, पण त्याने आज तुझा हात पकडला होता. उद्या जर कोणी अनोळखी व्यक्तीने तुला जर घट्ट पकडलं, तुझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील? आर्या गप्प झाली. तेव्हा वडील म्हणाले,
घाबरायचं नाही. जर कुणी तोंड दाबलं तर असं करायचं की तोंड दाबणारा व्यक्ती तो जागा सोडून पळून जाईल. वडिलांनी आर्याला एका छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला की तो सल्ला ती मुलगी वापरणार होती. ती मुलगी मग चोरांसोबत असं काय करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मुलीकडे लागणार होतं. चोरांना ती अद्दल कशी घडवणार होती, तिच्या वर्गच मित्रासोबत झालेलं भांडण आणि त्यात दिलेला वडिलांचा सल्ला याचं कनेक्शन त्या घटनेबरोबर कसं घडणार होतं. तर अक्षरशः समाजात आपण पाहतोय रस्त्यावर चालणारी मुलं धोक्याला सामोरे जातात. मोठ्यांच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमी परिपक्व लहान मुलांची असती, त्यामुळे त्यांच्याबरोबर अपघात, बालमजुरी, चोऱ्यांमध्ये मुलं फसतात. तर काही महिन्यांपूर्वी आर्यासोबत एक घटना घडली होती. 2 महिन्यापूर्वी वर्गमित्राशी आर्याचं भांडण झालं आणि त्याचबरोबर तिला वडिलांनी तो सल्ला दिला होता. तो सल्ला तिच्यासोबत होणाऱ्या प्रकरणात ती वापरणार होती. पण झालं असं, जब्बल 1 महिन्यापूर्वी, म्हणजे हे प्रकरण होण्याच्या 1 महिन्यापूर्वी तिच्यासोबत असाच प्रसंग घडला होता. तो तिच्या मैत्रिणीसोबत. तिची एक मैत्रीण होती जिचं नाव मनीषा. तर त्या मनीषाला ती रात्री एकटी घरी येत असताना उचलून नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिची मैत्रीण जिचं नाव मनीषा, ती देखील आर्याबरोबर शाळेत जायची, पण तिच्यासोबत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि ज्यामुळे तिथे सुदैवानं आजूबाजूचे लोक होते. लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे ते लोक पळून गेले, त्यामुळे मनीषा वाचली होती. आणि या घटनेचा आर्याच्या आई वडिलांवर खूप परिणाम झाला होता. आर्याला पुन्हा एकदा बाहेर जाताना सावध कसं राहायचं, अनोळखी लोकांशी कसं वागायचं, बोलायचं याविषयी तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. आता आर्या सावध झाली होती, धाडसी बनली होती. पण आता अखेर स्वतः तिच्यासोबत हा प्रसंग घडणार होता. तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की अंधार पडण्याआधीच घरी यायचं, त्यानंतर खेळायचं नाही. पण अखेर तो दिवस उजाडला. रात्र होती शुक्रवारची, साधारणपणे 8 वाजले होते. घरात आर्या रात्री शाळेतून येऊन बसली होती. शाळेतून आल्यावरती खूप खेळली होती, दमलेली होती. पण तेवढं झालं असं, अचानक घरात पाहुणे आले आणि पाहुणे यायला त्यानंतर तिच्या आईने बघितलं तर घरातलं दूध संपलं होतं. मग तेव्हा आईने आर्याला सांगितलं की तुझा लहान भाऊ आणि तू दोघं जण डेअरीमध्ये जा आणि डेअरीमध्ये जाऊन दूध आणा. आता 6 ते 7-8चा वेळ होता. अंधार थोडासा पडलेला होता, पण रस्त्यावर दिवे लागले होते. थोडासा अंधार. तिला आणि तिच्या भावाला कल्पना नव्हती की अंधारात त्यांच्यासोबत काय घडणार आहे. अक्षरशः तिचा भाऊ आणि आर्या दोन्ही डेअरीच्या दिशेने निघाले. पण एका ठिकाणी अचानक असं झालं की तिथे कुठल्याही प्रकारचे लाईट्स नव्हते. प्रचंड अंधार होता आणि त्याच अंधारात त्यांच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडणार होता. आणि या प्रसंगात आर्या जे करणार होती, ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं नाव होणार होतं. अक्षरशः ते तिथे जाऊन जात होते. पण तिथे ते दोघं जात होते तेव्हा लक्षात आलं की तिथे 3 ते 4 जण दबा धरून बसले होते. आता ते 3-4 जण त्या मुलं उचलून नेण्याच्या टोळीतले भाग होते. म्हणजे ते मुलांना घेऊन पळून जायचे, अशा प्रकारची एक टोळी सक्रिय झाली होती. आणि तेवढ्यात हळूहळू हे जात होते. तेवढ्यात एक जण त्यांच्यातला पुढं आला. त्याने अचानक आर्याचं तोंड दाबलं. तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला, पण आर्याला आठवलं, तिचं तोंड दाबलं. अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा भाऊ प्रचंड घाबरला. आर्याच्या तोंडावर दाब इतका जोरात होता की तिला चालता येत नव्हतं. एका क्षणात तिला काही सुचलं नाही. पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी 2 महिन्यासारख्या सांगितलेले विजेसारखे शब्द तिच्या आठवले. तिला सांगितलं होतं, जर कुणी तोंड दाबलं तर दातांचा वापर करायचा. इतकं जोरात चावायचं की पुढच्याचं मांस काढून घ्यायचं. आर्याने क्षणाचाही विचार न करता तोंड दाबलेल्या त्या व्यक्तीच्या हाताला इतक्या ताकदीनं, इतक्या जोरात चावा काढला की त्याचं ते मांस तोडून काढलं. तो चोर वेदनेने ओरडला, आई ग, खरं तो अक्षरशः ओरडला. त्याची पकड सैल झाली. ती संधी साधून आर्यानं स्वतःला सोडून घेतलं. जमीन उभी राहून जीवांच्या आकातानं आरडाओरड करायला सुरुवात केली. वाचवा वाचवा, चोर आला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातले लोक बाहेर आले. लोकांना आपल्या दिशेने येताना पाहून चोरांची धांदल उडाली. जिकडे वाट मिळेल तिकडे ते पळत सुटले आणि अक्षरशः 8 वर्षाच्या मुलीसमोर 4 धिप्पाड चोर देखील हरले. संपूर्ण राज्यामध्ये हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झाला. पोलिसांनी रात्रीचे येऊन CCTV कॅमेरे तपासले, पण CCTV कॅमेरे बंद होते. पण अखेर त्यांचा तपास सुरू आहे. आणि या धाडसामुळे आर्याचं दुसऱ्या दिवशी तिच्या शाळेत कौतुक झालं. त्यानंतर पोलिसांनी देखील तिचं एक कौतुक सांगितलं. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील पालकांना देखील हा इशारा दिला की आर्यासारखीच जे संस्कार आहेत, आर्यासारखीच सूचना तुम्ही तुमच्या मुलांना देखील द्या. तर ही होती घटना. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? आपल्या मुलामुलींना आपण नेमकं काय सांगायला पाहिजे, यावर तुमचा काय सल्ला आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.